आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। स्मार्ट न्यूजच्या वर्षपूर्ती निमित्त शुभेच्छांचा वर्षाव। विसर्जनाची घटिका समीप आली। लसीकरणात बेळगाव देशात दुसरे। आमदार श्रीमंत पाटील अनिल बेनके यांना मंत्रिपद देण्याची वकील वर्गाची मागणी। एपीएमसी बैठकीत विविध विषयांवर चर्चा। मानवाधिकार संघटनेचे निवेदन। मनपा निवडणुकीच्या संदर्भातील तक्रारींचा ओघ सुरूच। विशालगडवरील अतिक्रमणे हटविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8884388863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। बेळगावातील माध्यम क्षेत्रात नव्या क्रांतीचे पर्व सुरू करणाऱ्या स्मार्ट न्यूजला 1 वर्ष पूर्ण झाले आहे। वर्षभराच्या कारकिर्दीची यशस्वी पूर्ती केल्याच्या निमित्ताने एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मान्यवरांनी स्मार्ट न्यूजला सदिच्छा भेटी देऊन शुभेच्छा दिल्या। बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांच्यासह मान्यवरांनी कार्यालयात उपस्थित राहून स्मार्ट न्यूजला पुढील भविष्य काळासाठी सुयश चिंतले। बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, बेळगावचे डीसीपी डॉक्टर विक्रम आमटे यांनी देखील स्मार्ट न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या। तसेच महानगरपालिकेतून नूतन नगरसेवकांना देखील स्मार्ट न्यूजच्या वतीने सन्मानित करण्यात आले। मागील वर्षी जून महिन्यापासून कार्यान्वित झालेले स्मार्ट न्यूज हे माध्यम वाचकांच्या अपेक्षापूर्तीचे प्रतिबिंब उमटवित आहे, त्याबद्दल मान्यवरांनी गौरवोद्गार काढले। स्मार्ट न्यूजने अल्पावधीत बेळगावातील वाचक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत। तसेच वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करून वाचकांना आणि प्रेक्षकांना त्यांच्या कला कौशल्यांचा आविष्कार घडविण्याची संधी देखील दिली आहे। केवळ एक माध्यम म्हणून न राहता सामाजिक सेवेचा वसा घेऊन निपक्षपाती वृत्तांकन देखील केले आहे। त्याबद्दल जनमानसाचा कानोसा घेऊन होणारे वृत्तांकन वाचकांना भावले आहे। त्यामुळेच अल्प काळात स्मार्ट न्यूज बेळगावकरांच्या पसंतीस उतरलेले माध्यम ठरले आहे, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली। प्रथमतः गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर स्मार्ट न्यूज ह्या वर्षपूर्ती निमित्त आज कार्यक्रमाबद्दल तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। एकूणच स्मार्ट न्यूजबद्दल सांगायचं असेल तर गेले 1 वर्षामध्येच प्रत्येक घरोघरी न्यूज पोचवायचं काम मी केलेलं आहे। त्याचबरोबर निस्वार्थी कुठेही पार्शलिटी म्हणून नाही, अन्यायाच्या विरुद्ध जी काही न्यूज आहे ती तुम्ही घरोघरी पोचवायचं काम केलं आहे। मग ती कुणाची असो, माझी असो किंवा कुणाची असो, जर अन्याय असेल तर अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून घरोघरी तुम्ही न्यूज पोचवल्याबद्दल तुमचा अनेकदा धन्यवाद। विसर्जनाची घटिका समीप आली। मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या श्री गणेशोत्सवाची सांगता रविवारी होणार आहे। या उत्सवाच्या सांगतेसाठी गणेशोत्सव मंडळे आणि प्रशासन सज्ज होत आहे। शहर परिसरातील सार्वजनिक विसर्जन स्थळे सुसज्ज करण्यात आली आहेत, अशी माहिती देण्यात आली। जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी शुक्रवारी कपिलेश्वर गणेश विसर्जन तलावाची पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय डुमगोळ, प्रांताधिकारी रवी कर्लिंगनावर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी सकाळी कपिलेश्वराच्या दोन्ही तलावांची पाहणी केली। तलाव स्वच्छता करण्याबरोबरच आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी दिले। लसीकरणात बेळगाव देशात दुसरे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी देशातील कोरोना लसीकरणाचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत। शुक्रवारी जवळपास 2.50 कोटीहून अधिक डोस दिले गेले आहेत। याआधी एका दिवसात 1.33 कोटी डोस देण्याचा रेकॉर्ड होता। कर्नाटकाची राजधानी बेंगलोर महानगरपालिकेने 4,09,977 जणांचे लसीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला, तर बेळगाव जिल्ह्यात एका दिवसात
2,57,604 जणांचे लसीकरण झाले असून बेळगाव जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे। आरोग्य मंत्रालयाने म्हटलं की शुक्रवारी लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत 2 कोटी डोस दिले गेले। याआधी 27 आणि 31 ऑगस्टला देशात 1 कोटीहून अधिकांना कोरोना लस देण्यात आली होती। मिळालेल्या माहितीनुसार याआधी दैनंदिन लसीकरणाचा हा रेकॉर्ड चीनच्या नावी होता। इथे जून महिन्यात सर्वाधिक 2.47 कोटी डोस दिले गेले आहेत। भारताने चीनचा हा रेकॉर्ड मोडला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1.10 लाख लसीकरण केंद्रांपैकी केवळ सुमारे 3,400 केंद्र खासगी आहेत। बाकीची सर्व म्हणजे 1 लाखाहून अधिक केंद्र सरकारी आहेत। म्हणजेच हा लसीकरणाचा विक्रम साध्य करण्यात सरकारच्या प्रयत्नांचा वाटा मोठा आहे, हे यावरून सिद्ध झालं आहे। आमदार श्रीमंत पाटील अनिल बेनके यांना मंत्रिपद देण्याची वकील संघटनेची मागणी। आमदार आणि माजी मंत्री श्रीमंत पाटील किंवा अनिल बेनके या मराठा समाजातील आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे अशी मागणी वकील संघटनेच्या वतीने करण्यात आली। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना निवेदन पाठविण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की कर्नाटकामध्ये सुमारे 70 लाख मराठा समाज आहे। मंत्रिमंडळ विस्तारावेळी मराठा समाजाला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही। आमदार श्रीमंत पाटील आणि आमदार अनिल बेनके यांना आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम केले आहे। इतर समाजाबरोबर त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत। त्यामुळे या दोघांपैकी एकाला मंत्रिमंडळात स्थान देऊन मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावे। निवेदन देताना ॲडव्होकेट AB घोरपडे, ॲडव्होकेट YK दिवटे, ॲडव्होकेट MG शहापूरकर आदी उपस्थित होते। APMC बैठकीत विविध विषयांवर चर्चा। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासिक बैठकीत दुकान गाळे भाडे दुप्पट करण्याच्या आदेशाविरोधात ठराव मांडण्यात आला। यासह APMCत बस सेवा सुरू करावी, स्वच्छतेबाबत निविदा काढणे, थकीत भाडे वसूल करणे याबाबत चर्चा करण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी APMC अध्यक्ष युवराज कदम होते। APMCच्या सभागृहात बैठक झाली। बैठकीतील चर्चेत उपाध्यक्षा महादेवी खणगौडर, सदस्य तानाजी पाटील, RK पाटील, महेश जुवेकर, निंगापा जाधव, आनंद पाटील, महेश कुगजी, मनोज मतिकोप, सुधीर गड्डे यांनी सहभाग घेतला। सचिव काळीगौडा यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त सादर केले। यानंतर विविध समस्यांवर चर्चा झाली। सदस्य निंगापा जाधव यांनी दुकान गाळे भाडे वाढ करण्याच्या कृषी पत्तीन महामंडळाच्या आदेशाची अंमलबजावणी करू नये असे सांगून बेळगाव APMCतील व्यापारी हे कमी उलाढाल करणारे असून त्यांना भाडेवाढ परवडणार नाही असे सांगितले। मानवाधिकार संघटनेचे निवेदन। देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे। यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की सध्या देशात सर्वत्र महिलांचे प्रश्न गंभीर बनत आहेत। महिलांची सुरक्षितता हा विषय सरकारने अधिक गांभीर्याने घ्यावा आणि अत्याचार प्रकरणे रोखण्यासाठी पावले उचलावीत असे म्हणणे निवेदनात मांडण्यात आले आहेत। मनपा निवडणुकीच्या संदर्भातील तक्रारींचा ओघ सुरूच। नुकतीच पार पडलेली मनपाची निवडणूक सदोष पद्धतीने झाली आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नव्हती। त्यामुळे या निवडणुकीची प्रक्रिया रद्दबातल ठरवून फेरनिवडणूक घ्यावी अशी मागणी काही पराभूत उमेदवारांच्या प्रतिनिधींनी केली आहे। यापूर्वी अशा स्वरूपातील तक्रारी सातत्याने नोंदवण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर आता या तक्रारींचा ओघ सुरू राहिला आहे। याची जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी आणि निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी करण्यात आली। सदर मागणीचे निवेदन मोतेश बारदेशकर आणि इतर सदस्यांनी केले। विशालगडवरील अतिक्रमणे हटविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। कोल्हापूर येथील विशालगडवर झालेले अतिक्रमण हटविण्याच्या दृष्टीने कायदेशीर अभ्यास करून पुरातत्व खाते तसेच संबंधित खात्यांनी अतिक्रमण केलेल्यांना नोटिसा द्याव्यात। गडावरील मंदिरांकडे झालेले दुर्लक्ष आणि त्यांची पडझड हे गंभीर असून या संदर्भात काय करता येईल तेही पाहावे। गडाचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने गडावर मांस आणि मद्य यांची विक्री होणार नाही या संदर्भात प्रशासकीय पातळीवर प्रयत्न व्हावेत असे आदेश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार यांनी दिले। विशालगड रक्षण आणि अतिक्रमणाविरोधात कृती समितीने विशालगडवरील अतिक्रमणाच्या संदर्भात राज्यभरात आंदोलन करून हा मुद्दा उजेडात आणला होता। यानंतर वेळोवेळी शासनाला निवेदने देण्यात आली। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी भेटी घेतल्या असता त्यांनी एक बैठक नियोजित केली होती। यामध्ये अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला। नमस्कार, मी सुनील घनवट, विशाळगड रक्षण अतिक्रमण विरोधी कृती समितीचा प्रवक्ता आहे। आज या ठिकाणी
कोल्हापूरला जिल्हाधिकाऱ्यांसमवेत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित झाली। त्याच्यामध्ये तहसीलदार पन्हाळा, विशाळगड, त्याचबरोबर BDO आहेत दोन्ही ठिकाणचे, पुरातत्व खात्याचे राज्य संचालक त्या ठिकाणच्या विभागातले अधिकारी आहेत, त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली। आणि कृती समितीच्या वतीने आम्ही जी मागणी केलेली होती की विशाळगडावर जे अतिक्रमण झालेलं आहे, घरांच्या बाबतीतलं असेल किंवा त्या ठिकाणी असलेलं मंदिरांच्या संदर्भातलं जे दुर्लक्ष झालेलं, या दोन्ही गोष्टींसंदर्भात आपण एक महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी घेतलेली होती, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घेतलेली होती। या बैठकीत प्रामुख्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना कशा प्रकारे याच्यावरती कार्यवाही केली पाहिजे याचे आदेश दिलेले आहेत। त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे, आम्ही जे आरोप केलेले होते ते सिद्ध झालेले आहेत। तहसीलदार शाहूवाडीचे आहेत, त्यांनी सगळं ते अहवालाद्वारे सादर केलं आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही आणखी राहिलेलं होतं ती सगळी कागदपत्र कृती समितीच्या वतीने आम्ही तहसीलला त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहेत। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। बेळगाव तालुक्यातील काही गावांमध्ये रविवार दिनांक 19 रोजी वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंत वीज पुरवठा खंडित राहील अशी माहिती हेस्कॉम कडून कळविण्यात आली आहे। अरळीकट्टी, बसापूर, हिरेबागेवाडी, भेंडीगेरी, गजपती, अंकलगी, केकेकोप, कलारकोप, नंदीहळ्ळी, बडे कोळपूर, हलगीमर्डी, नागेनहट्टी, नागेरहाळ, बडस या गावातील वीज पुरवठा खंडित होणार आहे। बोलीभाषा शब्दसंग्रह स्पर्धेचा निकाल जाहीर। गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधनीच्या बैठकीत बोलीभाषा शब्दसंग्रह स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला। या स्पर्धेला बेळगाव शहर, ग्रामीण, निपाणी, संकेश्वर, खानापूर येथून प्रतिसाद मिळाला। स्पर्धेत 40 स्पर्धकांनी भाग घेतला होता। परीक्षक म्हणून BB शिंदे आणि DS मुदगेकर यांनी काम पाहिले। विजयालक्ष्मी देवगोजी यांनी प्रथम, तर स्मिता N पाटील आणि स्नेहल ज्योतिबा पाटील यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला। कमल पाटील, स्वयं जोगाणी, सुबज हत्तलगी, रूपाली हळदणकर, प्राची निंबाळकर, स्नेहा हिरोजी यांची विशेष स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली। विजेत्यांना बाल साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात येणार आहे। अध्यक्ष संजय नार्वेकर, सचिव सुभाष ओळकर, चंद्रकांत पाटील, मालोजी अस्टेकर, सुरेश गडकरी, चिमनराव जाधव, इंद्रजित मोरे, धीरजसिंह राजपूत, प्रसाद सावंत आदी उपस्थित होते। श्री रेणुकादेवी मंदिर तर्फे महाआरतीने मोदी यांना शुभेच्छा। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जुना धारवाड रोड येथील श्री रेणुकादेवी मंदिरात महाआरती करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच त्यानंतर नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात आले। याचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल मुचंडी, वसंतराव हलगेकर, सूरज गायकवाड, विनोद पुजारी, राम कटारे, विनायक कोकितकर, दीपक सिंग नगरकर, सागर भोसले, दत्तूसिंह नगरकर, पंकज देसूरकर, ओमकार बीडकर, श्रेयस बीडकर आदी उपस्थित होते। खानापुरातून पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पत्राद्वारे शुभेच्छा।
खानापूर तालुका भाजप यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 17 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 71व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम राबविण्यात आला। खानापूर येथे रेल्वे स्टेशन रोडवरील पोस्ट ऑफिसमधून खानापूर तालुका भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते आदींनी पोस्ट पत्राद्वारे शुभेच्छा पाठविल्या। यावेळी खानापूर तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई, ज्योतिबा रेमाणी, किरण येळूरकर, वसंत देसाई, राजेंद्र रायका, सयाजी पाटील आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। यश हावळनाचे आणि यथोक्षज मानवी यांची कर्नाटक राज्य संभाव्य संघात निवड। बेळगावच्या विजया क्रिकेट अकादमीचा क्रिकेटपटू यश हावळनाचे आणि निपाणीच्या यथोक्षज मानवी याची बीसीसीआयच्या विनू मंकड स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कर्नाटक राज्य 19 वर्षाखालील मुलांच्या संभाव्य संघात निवड करण्यात आली आहे। नुकत्याच बेंगलोर येथे पार पडलेल्या आंतरभारतीय स्पर्धेत धारवाड विभागाचे प्रतिनिधित्व करताना यश हावळनाचे याने शानदार कामगिरी करताना निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले। तसेच यथोक्षज मानवी याने बेंगलोर जॉनचे प्रतिनिधित्व करताना आपला जादूमय फिरकी गोलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी केली। यश हावळनाचे हा विजया क्रिकेट अकादमीचा गोलंदाज आणि मध्यफळीतील फलंदाज आहे। त्याला प्रशिक्षक माजी रणजीपटू मिलिंद चव्हाण, रवी मालशेट यांचे मार्गदर्शन तर वडील सागर हावळनाचे यांचे प्रोत्साहन लाभत आहे। तर यथोक्षज मानवीला प्रशिक्षक टी नासिरुद्दीन आणि नूरुद्दीन यांचे मार्गदर्शन तर वडील निपाणीचे नावाजलेले उद्योजक शंतनू मानवी यांचे प्रोत्साहन लागत आहे। या दोन्ही खेळाडूंना धारवाड विभागाचे समन्वयक अविनाश पोद्दार यांचे प्रोत्साहन लाभत आहे। महाराष्ट्राच्या तेजसला सुवर्ण, कोमलला रौप्य। जवाहरलाल नेहरू स्टेडियम हमनकोंडा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्राचा तेजस सिरसे आणि कोमल जगदाळे यांनी आपापल्या प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली। पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तेजसने 14.9 सेकंद वेळ नोंदवताना सुवर्ण पटकावले। सचिन बिहूने दुसरा तर तरुणदीप सिंह भाटियाने तिसरा क्रमांक मिळविला। महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचे शर्यतीत रेल्वेच्या पारुल चौधरीने निर्धारित अंतर गाठताना सुवर्ण पदकावर नाव कोरले। कोमलच्या हातून सुवर्ण पदक थोडक्यात निसटले। रेल्वेच्या प्रीती लांबाने कांस्य पदक जिंकले। 2 दिवसांपूर्वी झालेल्या 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुद्धा पारुलने कोमलवर सरशी साधून सुवर्ण मिळविले होते। पारुलची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी सुद्धा ठरली। उद्या 25 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट निवड चाचणीची स्पर्धा। कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि धारवाड विभागीय समिती यांच्या वतीने उद्या रविवार दिनांक 19 रोजी बेळगाव जिल्ह्याची 25 वर्षाखालील मुलांची क्रिकेट संघटनांची निवड चाचणी होणार आहे। 19 वर्षावरील ते 25 वर्षाखालील मुलांनाच या क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेत भाग घेता येईल असे समन्वयक अविनाश पोद्दार यांनी कळविले आहे। स्वतःच्या क्रिकेट किटसह कणबर्गी रोडवरील सकाळी 8 वाजता उपस्थित राहावे असे कळविण्यात आले आहे। निर्णायक चढाओढीला आरंभ। इंडियन प्रीमियर लीग 2020 क्रिकेटचा स्थगित करण्यात आलेला 14वा हंगाम आता पुन्हा बहरणार आहे। गतवर्षीप्रमाणेच संयुक्त अरब अमिरातीत 19 सप्टेंबरपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या कट्टर प्रतिस्पर्ध्यातील द्वंद्वाद्वारे IPLची निर्णायक टप्प्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल। न्यूझीलंडची पाकिस्तान दौऱ्यातून माघार। न्यूझीलंड क्रिकेट संघाने शुक्रवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पहिला चेंडू टाकण्यास काही तासांचा अवधी असताना पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला। हा एकतर्फी निर्णय असल्याची टीका पाकिस्तान क्रिकेट मंडळाने केली आहे। रावळपिंडी स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना वेळेवर चालू झाला नाही। दोन्ही संघ हॉटेलमध्येच थांबले होते। आता शनिवारी न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतणार आहे। खेळाडूंची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असल्यामुळे अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता। दौरा चालू ठेवणे अशक्य असल्याचा सल्ला आम्हाला देण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असे न्यूझीलंड क्रिकेट संघटनेचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाईट म्हणाले। सुरक्षेच्या धोक्याबाबत मात्र भाष्य न्यूझीलंडच्या संघटनेने केलेलं नाही। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।